केज शहरामध्ये आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कैलासवासी बाबासाहेब जोगदंड यांचे नातू कुंदन जोगदंड यांच्या श्री ज्वेलर्सचा शुभारंभ मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला। बाळासाहेब जोगदंड यांचे चिरंजीव युवा उद्योजक कुंदन जोगदंड यांनी या व्यवसायामध्ये नव्यानेच पदार्पण केलेले आहे। केज शहरामध्ये श्री ज्वेलर्सच्या माध्यमातून सोन्या चांदीचे भव्य शोरूम उभा करून केज शहराच्या वैभवामध्ये त्यांनी भर घातली आहे। या उद्घाटन प्रसंगी धार्मिक क्षेत्रातील संत महंतांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच राजकीय क्षेत्रातीलही मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावलेली दिसून येत होती। यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख मान्यवरांनी बोलताना काय सांगितले पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। राम महाराज विडेकर, लक्ष्मण महाराज इनामदार, व्यासपीठावर राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणाऱ्यापैकी तुमच्या आमचे सर्वांचे परिचित आणि तालुक्याचे तरुण नेतृत्व घडाडीचे नेतृत्व असं त्यांची ओळख आहे असे रमेशराव जाडसकर साहेब, अक्षय भैया मंगळा साहेब, मार्केट कमिटीचे सभापती अक्षयरावजी इंगळे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले या श्री ज्वेलर्सवर आणि बाळासाहेब आणि आमच्या सर्व कुटुंबावर प्रेम करणारे समोर बसलेले मान्यवर मंडळी। खरं तर जर पाहता आता यांनी अचानक मला प्रस्तावना करायचं सांगितलं, या प्रसंगी मी फक्त या श्री ज्वेलर्सला आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती, एक तालुक्याच्या ठिकाणी चांगलं सोन्याचं दालन उभा करतोय त्याबद्दल खरंच आम्हाला सर्व यवतावासियांना त्याचा रास्त अभिमान आहे। आणि कुंदन भैया तुझी अशीच या ज्वेलर्सच्या दुकानाची भरभराटी हो एवढंच या प्रसंगी मी आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो, गावाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आणि तुम्ही सर्वजण इथं आला त्याबद्दल मी त्या आमच्या जोगदंड परिवाराच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक आभार मानतो, हार्दिक शुभेच्छा देतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते श्री ज्वेलर्सच्या दालनाचा भव्य शुभारंभ झाला ते नागेशपुरी महाराज मठ संस्थान वरदगाव महंत भगवान महाराज शास्त्री यांना विनंती आहे आपण आशीर्वाद द्यावे। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, हिंदू संस्कृतीचं हे आजचा पहिला दिवस। पण पाडव्याच्या सर्व उपस्थितांना त्या ठिकाणी शुभेच्छा आहेत। श्री ज्वेलर्स या युनिटचा आज त्या ठिकाणी शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमासाठी जोगदंड परिवारावर प्रेम करणारे सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठावर माननीय श्री रमेशरावजी आडसकर साहेब आदरणीय साहेबांची उपस्थिती आहे, माननीय राजसाहेबजी देशमुख आदरणीय बापांची उपस्थिती आहे, माननीय युवा नेते अक्षय भैया मुंदडा आदरणीय मुंदडा भैयांची उपस्थिती आहे, हरिभक्त परायण परमपूज्य श्रीराम महाराज विडेकर, हरिभक्त परायण परमपूज्य लक्ष्मण गुरुजी आदरणीय श्री अंकुशा अण्णा पुष्पसिंहजी डांगर, त्याचप्रमाणे माधवराव सूर्यवंशी, आमचे वसुदेवराव नेहरकर आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी उपस्थित, सर्व मान्यवर मंडळी सर्वांना आज पाडव्याच्या शुभेच्छा। आपल्याकडं 3.5 मुहूर्त आहे, त्याच्यामध्ये पाडवा एक आहे, दुसरा दसरा आहे, दिवाळी पाडवा आहे आणि अक्षय तृतीया असे 3.5 मुहूर्त आहे। कुठलाही कार्य शुभारंभ करत असताना या मुहूर्तावर जर शुभारंभ केला तर ती कार्य सिद्धी होते। तेव्हा या कार्यामध्ये त्या ठिकाणी नवतरुण कुंदन चिरंजीव कुंदन हा त्या ठिकाणी उद्योगामध्ये त्यांनी सर्व प्रावीण्य संपादन केलेले आहे, त्याच्यामध्ये तो निष्णात झालेला आहे। अत्यंत सर्व त्याच्यातल्या त्या ठिकाणी कौशल्य आहे ते संपादन करून तो या उद्योगामध्ये उतरलेला आहे।
आणि म्हणून एक अतिशय होतकरू, मेहनती, सर्वगुण संपन्न असा हा त्या ठिकाणी युवक आहे. तेव्हा कुंदनला महंत ब्रह्मलीन नागेश्वरी महाराज, महंत ब्रह्मलीन रामकृष्ण महाराज यांचे कृपाशीर्वाद आहेत. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये काही घराण्यांना लक्ष्मीची कृपा आहे, म्हणजे ती कृपा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. जोगदंड परिवाराचा जर विचार केला केस तालुक्यामध्ये तर या घरावर लक्ष्मीची फार मोठी परमकृपा आहे. तात्यापासून आहे, किंबहुना तात्यांच्या वडिलापासून आहे. अनेक पिढ्यापासून एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी हे तसं दुर्मिळ आहे. पण या घराण्याच्या बाबतीमध्ये हे वास्तव आहे, सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून असं समृद्ध असं त्या ठिकाणी घराणा म्हणून श्री हे नामाधिकरण अत्यंत समर्पक आहे. दुकानाचं नाव श्री ज्वेलर्स असं देण्यात आलं की ज्या दुकानावर श्रीची म्हणजे लक्ष्मीची नेहमी कृपा राहणार आहे, किंबहुना अगोदरच कृपा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा नावाजलेला संपन्न परमार्थिक अशा स्वरूपाचा हा परिवार स्वर्गीय बाबासाहेब जोगदंड अण्णा निश्चित स्वरूपाने त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांनी जे अनेक सर्व त्या ठिकाणी परिश्रम केले त्याची ही फलश्रुती आहे. मग अशी आल्याबरोबर गणपत बाप्पाच्या डोळ्यामध्ये मला पाणी दिसलं. अण्णांची आठवण काढून ते म्हणले आज जर अण्णा असते तर आज त्यांना किती आनंद झाला असता. अर्थात ही त्यांचीच कृपा आहे. पप्पांच्या डोळ्यामध्ये पाणी तळलं गेलं. अर्थात हे भावाभावांचं प्रेम पुढेही सर्व त्या ठिकाणी पुत्र सर्व अत्यंत एकोप्याने या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करतात. तेव्हा असा हा समृद्ध असणारा परिवार, या परिवारातील माननीय श्री बालासाहेब जोगदंड आणि त्यांचे एकमेव चिरंजीव एकच चंद्र तमोहंती न च तारा गुणोपीच, म्हणजे आकाशामध्ये तारागण भरपूर असतात पण तारा फक्त लुकलुकत असतात. प्रकाश देण्याचं सामर्थ्य फक्त चंद्रामध्ये असतं. तसं त्या ठिकाणी कुंदन हा एकमेव चंद्र आहे की जो आपल्या कर्तृत्वाने, आपल्या मेहनतीने, आपल्या सर्व त्या ठिकाणी कार्यपद्धतीने चंद्राप्रमाणे सर्वांना प्रकाश देणार आहे. म्हणून एकच चंद्र तमोहंती न च तारा गुणोपीच म्हणून कुंदनला मी महाराजांचे आशीर्वाद प्रदान करतो. आणि उत्तरोत्तर ही प्रगती साधत जावी. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी. या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या आचारसंहितेप्रमाणे सर्वांनी अर्थार्जन करून आपलं व्यक्तित्व परिपूर्ण करावं, आपलं जीवन सफल करावं. आणि असं सफल करण्यासाठी संतांचे आशीर्वाद घ्यावेत. तेव्हा नागेश्वरी महाराजांचे आशीर्वाद, रामकृष्ण महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीचे राहावेत अशी भगवतीने प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी पुनश्च जोगदंड परिवाराला, या परिवारात त्या ठिकाणी संतांचे महंतांचे अनेक पिढ्यापासून ज्यांच्या निष्ठा त्या शिवरामपुरी महाराजांच्या मठाशी, रामकृष्ण महाराजांशी, नागेश्वरी महाराजांची आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी त्यांची कृपाशीर्वाद कुंदनला त्या ठिकाणी मी प्रदान करतो. पुनश्च आज पाडव्याच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. धन्यवाद बाबा. यानंतर साधू शिवरामपुरी मठसंस्थान विडा महंत श्रीराम महाराज विलेकर बाबांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्री ज्वेलर्सला आणि या परिवाराला शुभ आशीर्वाद द्यावे. वक्रतुंड महाकायेश्वरी समप्रधन निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. येवता या छोट्या गावामध्ये ज्यांच्या प्रपंचाचा प्रारंभ झाला आणि अथक परिश्रमामधून हे जे आशीर्वादामध्ये ज्यांना वास्तव्य केलं आणि आपल्या जीवनामध्ये ज्याची आवश्यकता आहे असं अर्थार्जन केलं, असे स्वर्गीय लक्ष्मण तात्या, स्वर्गीय बाबासाहेब जोगदंड यांचा हा असणारा परिवार आणि बाबासाहेब जोगदंड यांचे चिरंजीव बाबासाहेब भाऊ आणि त्यांचे चिरंजीव कुंदनजी यांना अत्यंत उत्कृष्ट श्री कलश या सोन्याच्या दालनाची आज शुभ मुहूर्तावरती प्रारंभ केलेला आहे. या प्रारंभ करण्यासाठी सन्माननीय राजसाहेब देशमुख, रमेशरावजी आलस्कर साहेब, अक्षयजी मंगळा, अंकुशराव इंगळे साहेब, त्याच पद्धतीनं पुष्पनाथजी दांगट साहेब अशी मान्यवर मंडळी आणि आदरणीय माझे भगवान महाराज, लक्ष्मण महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ झाला.
आपल्याकडे एक पूर्वी म्हण होती, उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता नोकरीच्या शोधामध्ये राहण्याच्या ऐवजी शेतीकडे आणि व्यापाराकडे अधिक लक्ष केंद्रित जर केलं तर मानवी जीवन उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही. नोकरीची अपेक्षा ही अत्यंत दुराग्रस्त आहे आणि म्हणून त्या नोकरीच्या पाठीमागे न थांबता अशा पद्धतीचे व्यापार करून आपल्या प्रपंचाचं सुधारण जर करायचं असेल तर निश्चित याची असणारी कास धरावी आणि आपलं जीवन स्वप्न करावं. या जोगदंड परिवारानं ज्या पद्धतीनं व्यापारामध्ये आपली प्रगती केली, उन्नती केली आणि आपल्याबरोबर समाजाचं कार्य त्यांना हाती घेतलं, असं कार्य सर्वांना जर घेतलं तर काही हरकत होणार नाही. आज आपल्या या भारतीय वर्षाचा प्रारंभ आहे, गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना या कार्याला प्रारंभ केला. साधू शिवरामपुरीजी महाराज यांच्या संस्थांच्या वतीनं, त्याच पद्धतीनं स्वानंद सुखनिवासी नागेशपुरीजी महाराज, वैकुंठपाशी रामकृष्णपुरीजी महाराज यांच्या वतीनं त्यांना या कार्यामध्ये सुयश यावं अशी असणारी संकल्पना या ठिकाणी मांडतो. उपस्थित सर्वांना या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद बाबा. या इकडे आत्ताच उपस्थित झालेल्या आपल्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांचं इथं आगमन झालंय. मी कुंदन भैयाला विनंती करतो आपण नगराध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री बालासाहेब दादा बोराडे यांचं इथे आगमन आहे. दादांचंही या ठिकाणी कुंदन भैयाला विनंती आहे स्वागत करावं. आणि यानंतर आशीर्वादपर मनोगत हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज इनामदार येवतेकर महाराजांना विनंती आहे आपण आशीर्वादपर मनोगत. नमो ज्ञानवैरागी भक्ती स्वरूपम सदानंकृतं साधु संन्यासेवं मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो रामकृष्ण पुरी परब्रह्म स्वरूपम. सज्जन हो, या ठिकाणी दोन्ही महाराजांना भरभरून या जोगदंड कुटुंबियांना आशीर्वाद दिलेले. एवढंच सांगेन, वैकुंठवासी पांडुरंग महाराज इनामदार गुरुजी येवतेकर यांचा आणि अण्णांचा स्नेह, या घरांचा स्नेह अनेक वर्षापासून होता. पप्पांची कृपा, पप्पांचे आशीर्वाद या घराच्या पाठीमागे आहे. आज मी त्यांच्या वतीनं अशी विनंती करतो, पप्पाच्या वतीनं या कुटुंबावरती तुमचे आशीर्वाद, तुमचे छाया अखंड राहो एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि माझं आशीर्वचन अखंड घेतो. जय हिंद. धन्यवाद. तर आता वेळ भरपूर झालेला आहे. 4 मनोगत होतील. त्या ठिकाणी आपल्या नगरपंचायतच्या अध्यक्षा इथं उपस्थित झालेल्या आहेत. मी सीताताई बनसोड यांना, नगराध्यक्ष यांना विनंती करतो आपण या ठिकाणी श्री ज्वेलर्सला शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम पाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि श्री ज्वेलर्सच्या भव्य शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, आदरणीय अक्षय भैया मुंदडा आणि आदरणीय सगळा विचारवंत, सगळ्यांचे नाव घेत नाही कारण की उशीर झाला म्हणतात. अतिशय सांगायला आनंद होतो की मी नगराध्यक्ष झाल्यापासून आदरणीय आडसकर साहेब असतील, आदरणीय रजनीताई पाटील असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना केजमध्ये प्रत्येक आठवड्याला नव्हे तर प्रत्येक 2-4 दिवसाला एक नवीन उद्घाटन होत असतं आणि आम्हाला आनंद होतो की आम्ही त्या प्रत्येक उद्घाटनाला असतो आणि जे काही झालेलं उद्घाटन असेल ज्या दुकानाचं ते अतिशय व्यवस्थितपणे चालतं. याचा अर्थ असा की आता केजमध्ये सगळ्यांना सुरक्षित वाटत आहे. प्रत्येकाला आपण आपला व्यवसाय या ठिकाणी सुरू केला पाहिजे अशी मानसिकता झालेली आहे. आता निश्चितच प्रत्येकाने नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळावं एवढंच सांगते. आणि या ठिकाणी जो श्री ज्वेलर्सचा शुभारंभ झाला तर सगळ्यांनी सोनं घेण्यासारखी सगळ्यांची परिस्थिती तयार व्हावी एवढं बोलते. परत सगळ्यांना या सगळ्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते.
धन्यवाद ताई. यानंतर युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांना विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. अक्षय भैया. आज आपल्या खेड शहरामध्ये या ठिकाणी श्री ज्वेलर्स या नूतन सोन्याच्या दागिन्याच्या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या शुभ हस्ते आज या नवीन व्यवसायाचं दुकानाचा शुभारंभ या ठिकाणी झाला ते आदरणीय हरिभक्तीपरायण आदरणीय भगवान महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण विड्याचे आपले महाराज श्रीराम महाराज विडेकर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी अडसकर साहेब, आदरणीय केस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशरावजी इंगळे साहेब, उपसभापती डॉक्टर नेहरकर साहेब, आमचे ज्येष्ठ बंधू पशुपतीनाथजी दांगट, गेटच्या नगराध्यक्षा सीताताईजी बनसोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सावंके साहेब, त्याचबरोबर आदरणीय राजसाहेब पापा व पाटोद्याहून खास आलेले जिल्हा परिषदचे माजी सभापती महेंद्रजी गर्जे, आदरणीय बालासाहेब दादा, नवलाबाई सौदागर, भोसले साहेब, समीररावजी, उपस्थित पाटील साहेब, याच ठिकाणी उपस्थित असणारे महादेवरावजी अण्णा, शरदरावजी इंगळे, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि ज्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते श्री कुंदन बालासाहेबजी जोगदंड, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक माझे बंधू श्री भूषणजी ठोंबरे, नितीनजी ठोंबरे आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित सर्व पत्रकार मित्र. हिंदू धर्मातील 3.5 मूर्तापैकी महत्त्वाचा मानणारा आजचा आपला हा गुढीपाडव्याचा सण, मराठी नूतन वर्षाचा सण. सर्वप्रथम या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. उद्यासुद्धा जगभरामध्ये, भारतामध्ये आपले सर्व मुस्लिम बांधव ईद या ठिकाणी साजरी करतात आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज सौदी अरेबियामध्ये ईद साजरी केली जाते. त्यामुळं उद्याच्या ईदच्या होणाऱ्या उत्सवाला सुद्धा सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. खरं तर आज आपण पाहतो की महाराजांनी त्यांच्या भाषणामध्ये या व्यवसायाला शुभेच्छा दिलेल्या. या ठिकाणी श्रीराम महाराजांनी सुद्धा बोलताना सांगितलं की नव्या पिढीनं नोकरीची अपेक्षा न करता शेतीकडे, व्यवसायाकडे यावं. भगवान महाराजांनी आपल्याला सांगितलं. पण आज आपण एका स्पर्धेच्या युगामध्ये आपण जगत आहोत आणि त्यातली त्यात सोनं एक अशी एकमेव गोष्ट आहे की ज्याला प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी बघावं लागतं आणि त्या ठिकाणी ते घ्यावं लागतं. नाहीतर अलीकडल्या स्पर्धेच्या काळामध्ये लोक बूट ऑनलाईन मागवायलेत, कपडे ऑनलाईन मागवायलेत, मोबाईल ऑनलाईन मागवायलेत, मोबाईलचे कव्हर ऑनलाईन मागवायलेत आणि आजकाल तर लोक हॉटेलला जाण्यापेक्षा ते सुद्धा घरी पार्सल ऑनलाईन मागवायला लागले. आणि या ऑनलाईन जमान्यामध्ये जी एकमेव व्यवसाय या ठिकाणी टिकून आहे ते माझ्या मतानं सोन्याचा व्यवसाय टिकून आहे की ज्याला ग्राहकाला दुकानदाराच्या दारापर्यंत यावं लागतं, व्यवसायाला बाबा मला सोनं पाहिजे म्हणावं लागतं. आणि हा गुण माझ्या मतानं जोगदंड कुटुंबियांना व्यवसायाचा सगळ्या गोष्टीचा जुना अनुभव असल्यामुळं ते कुंदननी बरोबर हेरलेला आहे आणि त्या पद्धतीनं तो व्यवसाय या ठिकाणी निवडलेला आहे. खरंच व्यवसाय करणं आजच्या काळामध्ये खूप कसोटीची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपण जे समाजातले बदल पाहत आलो, आपला समाज प्रत्येक वेळा वेगवेगळ्या बदलाखालून गेलाय. 72च्या दुष्काळापासून ते कोरोनापर्यंत अनेक संकट ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेले, आपल्याला बघितले असतील. पण आत्ताच्या काळामध्ये नवीन पिढीसमोर सगळ्यात मोठं संकट एकच आहे की जे गेल्या पिढीतलं होतं ते पुढच्या पिढीत टिकावं. हे माझ्या मतानं पुढच्या पिढीसमोर सगळ्यात मोठं आव्हान. अलीकडल्या स्पर्धेमध्ये सभापती साहेब खर्च वाढलाय, नवीन मुलांच्या, नवीन सगळ्या पिढीच्या गरजा वाढल्यात आणि ह्या गरजा आणि खर्च वाढलेला असताना उद्याच्या भविष्यामध्ये आपण कसं टिकायचंय
ही माझ्या मतानं खूप आव्हानात्मक आणि खूप स्पर्धेची गोष्ट आहे. तुम्ही पहा की 2020 साली कोरोना आला. कोरोनामध्ये साहेब सोन्याचा भाव 45,000 ते 48,000 होता. 5 वर्षाखालची गोष्ट. 5 वर्षाखाली 45,000 रुपयाला असणारी गोष्ट आज आपण 93,000 रुपयाला या ठिकाणी पोळ्याच्या किमतीमध्ये आपण तिथं पाहतो. फार काय जुना काळ नाही, 5 वर्षा आधीचा काळ आहे. आपल्याकडे तरी कधी कोणाचं वजन वाढेल, कधी कोणाचं कमी होईल, पण सोन्याचं वजन वाढतच चाललंय. आणि त्यामुळे ह्या वाढत्या धातूकडं, सोन्याकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन की बाबा आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये एखादा सुखाचा कार्यक्रम असला, काही बचत करायची असली, लग्न असेल, एखाद्याला काही सोनं नाणं दागिने द्यायचं असेल तर माणसाची ओढ सोन्याकडे त्या ठिकाणी असते. मधल्या काळामध्ये जमिनीचे भाव खूप वाढताना आपण पाहिले. अनेक लोक, नवीन पिढी रात्रीतून श्रीमंत व्हायचंय, नवीन पिढीला रात्रीतून काहीतरी पैसे कमवायचे, कुणी त्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर स्टॉक मार्केटचे काहीतरी अर्धवट गोष्टी ऐकायच्या आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावून आपलं नुकसान करून घ्यायचं. अशी बरीच नवीन पिढी तुम्ही आम्ही पाहिली. पण ह्या पिढीमध्ये उद्याच्या काळामध्ये केस सारख्या शहरामध्ये जर कुंदनने हा व्यवसाय सुरू केला असेल तर त्याला मदत करणं हे फक्त त्याच्या पाहुण्यारावळ्याचं नाही तर केस तालुक्यातल्या अनेक लोकांचं काम. जुना काळ होता, लोक धारूरला सोनं घ्यायला जायचे. त्याच्या आधीचा काळ होता, मोठं काही सोनं आवश्यक असेल तर माणसं जळगावला जायचे. आणि त्या काळामध्ये धारूर, जळगावला जाणारे लोक आपण सोन्याच्या व्यवसायामध्ये पाहिले असतील. पण ती सुविधा, ती क्वालिटी आपल्या केस शहरामध्ये जर चांगल्या पद्धतीने मिळणार असेल तर आपल्या तालुक्यातल्या काम करणाऱ्या मुलाला पुढे नेणं ही तुमची आमची सगळ्याची आवश्यकता आहे. त्याच्या व्यवसायाला आपण मदत केली पाहिजे, त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. या हेतूनच आपण आज सर्वजण या ठिकाणी आलेलो. आणि नक्कीच मला खात्री की केस सारख्या शहरामध्ये श्री ज्वेलर्स म्हणजे आपल्या केस शहरामधल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा रस्ता ज्याला काळा रोड आपण या ठिकाणी म्हणतो, त्या रोडवरती हा व्यवसाय त्यांनी शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. त्या व्यवसायाच्या निमित्तानं खरं तर आज आमदार नमिता मुंदडा उपस्थित राहणार होत्या, पण त्यांच्या आईंवरती गेल्या 2-3 दिवसाखाली सर्जरी झालेली असल्यामुळं त्यांची आई तिथं दवाखान्यात आणखी ॲडमिट आहेत, म्हणून त्यांना ह्या कार्यक्रमाला येता आलं नाही. आणि आज पाडव्याचा मुहूर्त असल्यामुळं अनेक उद्घाटनं, अनेक नवीन व्यवसायाचे शुभारंभ असल्यामुळं काकाजींनाही अंबाजोगाईला आणि इतर ग्रामीण भागामध्ये उस्मानाबादपर्यंत, धाराशिवपर्यंत त्यांना कार्यक्रम असल्यामुळं त्यांनाही त्या ठिकाणी आज यायचा योग इथं आलेला नाही. पण ह्या आमच्या कुटुंबियांचे आणि जोगदंड परिवारांचे गेल्या अनेक वर्षाचे नाते, डोंगरे कुटुंब असेल, जोगदंड कुटुंब असेल, हे वेळोवेळी आमच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्यांनी वेळोवेळी एक चांगलं योगदान देण्याचं काम आमच्याबरोबर त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांच्या परिवारातल्या ह्या व्यवसायाच्या पुढच्या पिढीतल्या नवीन शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा योग मला या ठिकाणी आला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा व्यवसाय भविष्यामध्ये मोठा व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या भागामधून किंवा केजला सोनं घ्यायचं म्हणलं तर आपल्या दुकानाचं नाव, श्री ज्वेलर्सचं नाव लोकांच्या मुखातून त्या ठिकाणी यावं, हाच प्रयत्न त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून करावा. आणि हा व्यवसाय असा आहे की अनेकदा आपल्याला आपल्या कारागिरावरती अवलंबून राहावं लागतं. त्याला ते क्वालिटीचे दागिने बनवण्यासाठी त्यांची व्यवस्था या ठिकाणी करावी लागते. त्यासाठी पश्चिम बंगाल, झारखंड, अनेक परराज्यातले कारागीर आपल्याला त्या ठिकाणी इथं आणावे लागतात आणि त्यांची सगळे गोष्टी या ठिकाणी सांभाळून आपल्याला तो व्यवसाय करावा लागतो. आणि बाजारातल्या वाढत्या उतरत्या भावामध्ये सुद्धा स्पर्धा करून चांगल्या पद्धतीने ग्राहक टिकून ठेवण्याचं काम या व्यवसायाच्या निमित्तानं करावं लागतं. एवढीच ही शुभेच्छा तुम्हाला या प्रसंगी देतो. आणि या कार्यक्रमाला इथं बोलून सत्कार केला, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून जोगदंड कुटुंबियांचे तर त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानतो. आणि आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की कुंदनला ह्या व्यवसायामध्ये भरभराटी मिळो, त्याचबरोबर त्याच्या ह्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने यश प्राप्त व्हावं, एवढी शुभेच्छा या प्रसंगी देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब हे शुभेच्छा आशीर्वाद देतील. आज केस शहरामध्ये श्री ज्वेलर्स या नवीन शोरूमचा भव्य शुभारंभ होत असताना त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हरिभक्त परायण भगवान महाराज शास्त्री, श्री हरिभक्त परायण श्रीराम महाराज विडेकर, हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज इनामदार, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अक्षय भैया मुंदडा, अंकुशराव जिंगळे,
आपले सभापती रायसाहेब पापा देशमुख, वासुदेवराव सोळंके, महेंद्रजी गर्जे, सीताताई बनसोड, डॉक्टर वासुदेव नेमकर, महादेवराव सूर्यवंशी, मौलाबाई सौदागर, हिमंतराव भोसले, सुनील बापू देशमुख, कैलास पाटील, बालासाहेबजी बोराडे, शिवाजी पाटील, पंडितराव चाळक, उल्हासराव जोगदंड, सुशील अंधारे, रामदासजी तपसे, कपिलजी मस्के, देशपांडे, उपस्थित सर्व या कार्यक्रमाला स्टेजवर असलेले उपस्थित सर्व मंडळी, ज्यांनी हा व्यवसाय केला असे सर्व जोगदंड कुटुंब, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी इथपर्यंत आणला असे सर्व ठोंबरे बंधू, जमलेल्या बंधू. आज या ठिकाणी श्री कुंदन यांनी श्री ज्वेलर्स या नवीन व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. आता अक्षयभाईंनी सांगितल्याप्रमाणे की आता सर्व ठिकाणी सर्व व्यवसाय सुरू झालेले आहेत. पूर्वी मोठमोठ्या गावामध्येच काही व्यवसाय असायचे. आज माझ्या आडस गावामध्ये सुद्धा दर 8-10 दिवसाला नवीन एका दुकानाचं उद्घाटन होतं. आज सुद्धा 4-5 दुकानाचा शुभारंभ ह्या ठिकाणी होत आहे. म्हणजे आता व्यवसाय कुठपर्यंत गेला आहे आपण या ठिकाणी बघितलं. त्यामुळं ठोंबरे बंधूंना व्यवसाय हा जुनाच आहे. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ह्या ठिकाणी ते काम करत आहेत. आमचे अण्णा गेले कोरोनामध्ये, त्यांचा सुद्धा आडतीचा असा चांगला व्यवसाय ह्या ठिकाणी होता. त्यांचे पाहुणे ठोंबरे बंधू आंबेजोगाईला सोटे, आंबेजोगाईला एक मोठे उद्योगपती म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि निश्चित आज कुंदन यांनी सुद्धा ह्या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर त्यांनी मला वाटतं माझं लेवलला सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं, म्हणजे त्यांच्या भावकीकडंच मामाकडंच त्या ठिकाणी काम केलं असल्यामुळं त्यांना सुद्धा या व्यवसायाची पूर्णपणे माहिती आहे. व्यवसाय करीत असताना आपण सर्वांनी सुद्धा जसे आपण ह्या ठिकाणी कार्यक्रमात आलो तसाच आपण सुद्धा ज्या ठिकाणी आपले जवळचे लोक आहेत त्याच ठिकाणी आपल्याला जी काय वस्तू असेल, मग सोनं घ्यायचं असेल तर सोनं, कपडे घ्यायचे असतील तर कपडे, आपण सुद्धा जर त्याच ठिकाणी घेतले तर मला वाटतं व्यवसाय वाढायला सुद्धा निश्चित त्या ठिकाणी हे होईल. व्यवसायामध्ये आता कॉम्पिटिशन भरपूर आहे. मोठमोठे दुकानं आलेले, मोठमोठ्या नवीन सुद्धा त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी आलेले. त्याच्यामुळे निश्चित हा व्यवसाय सुद्धा आपण एक चिकाटीनं आणि चांगल्या येणं ह्या ठिकाणी व्यवसाय चालवावा. आपलं जे नाव आहे पूर्वीचं ते नाव परत अजून ह्या व्यवसायाच्या माध्यमातून नाव पुढं करून चांगलं काम आपण या व्यवसायामध्ये करावं एवढंच ह्या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा सर्व आजच्या ह्या देशवासियांना नवीन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. पशुपती दांगट सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी राहिलं होतं पाटलाचं. तरी सर्व लोकांना परत या ठिकाणी शुभेच्छा देतो. व कुंदन यांना सुद्धा श्री ज्वेलर्सच्या माध्यमातून एक चांगलं नाव या ठिकाणी होईल, चांगला व्यवसाय त्यांचा वाढेल एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर केज पंचायत समितीचे माजी सभापती, अंबाजोगाई सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन, तुम्ही ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्हाला शेवटी ठेवला. तो क्रम आम्ही कसा लावला, म्हणजे सिनियरिटीप्रमाणे आदरणीय का आदरणीय गुरुवर्य महाराज, पुणेकर महाराज, गवतेकर महाराज, प्रथम नगराध्यक्षा बनसोडताई, रमेशराव, अक्षदा, अक्षयंदाजी, अंकुशरावजी या ठिकाणी उपस्थित असते, बाळासाहेब, सर्व मान्यवर, पूर्ण सर्वांचे नाव विसरले, वासुदेवरावजी आहेत अधिकारी म्हणून. आपण सर्व या योगदान परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी हितचिंतक म्हणून उपस्थित आहात. आणि मी एवढंच या ठिकाणी सांगेल की योगदान परिवाराचे आमचे फार जुने संबंध आहेत. यांनी या दालनामध्ये आज जे उद्घाटन केलं आहे, एक नवीन कार्यक्षेत्रामध्ये आपण भाग घेतलेला आहे. फक्त या ठिकाणी आपण एकच आहे की या ठिकाणी आजचा काळ फार स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळामध्ये ग्रामीण भागातील आपली मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून हे सारख्या नगरीमध्ये
एक महत्त्वाचं दालन आपण या ठिकाणी उघडलं, जोखीम आहे त्या धंद्यामध्ये. आणि हे अशा पद्धतीचं दालन उघडल्यानंतर दोनच गोष्टी मी जस्ट म्हणून मी आपल्याला सांगेन की चिकाटी, जिद्द आणि विश्वासार्हता पाहिजे. आपण विश्वासार्हता या मुलांना जर कायम ठेवली आणि विश्वास कायम ठेवला तर मार्केटमध्ये काही कमी पडत नाही. तुम्हाला सुखाचे दिवस येतील, चांगले दिवस येतील, आपली भरभराट व्हावी, आपले चांगले दिवस यावे या प्रसंगी मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो, शुभ आशीर्वाद देतो आणि लवकरच आपली भरभराट व्हावी आणि या तालुक्यामध्ये आपलं नाव व्हावं एवढीच आपल्या सर्वांच्याकडे अपेक्षा करून देणार सांगतो. जय हिंद. धन्यवाद. खरं तर आता बाळासाहेब यांची विनंती आणि इच्छा पण आहे, एक 2 शब्द महेंद्र तात्या गर्जे यांनी शुभेच्छा द्याव्या. नाही, प्रोटोकॉल झालता कंप्लीट, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली. बरं या, चला आभार माना. महेंद्र दादा या समोर. हे पहा, आमचे मित्र बाळासाहेब यांच्या चिरंजीवांसाठी हा उद्योग अतिशय चांगला आहे. बाळासाहेब आमच्याबरोबर असल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हा उद्योग व्यवसाय त्यांचा आडत व्यवसाय होता. आज मुलांसाठी आणि आम्ही आता चर्चा केली की अतिशय कमी वयामध्ये मुलांना संधी दिली पाहिजे. होतंय काय, शिक्षण करण्याच्या राड्यामध्ये त्याचं 35 वर्ष वय होतंय आणि त्याच्यानंतर त्याला काहीतरी करायला सुचतंय, त्याचं अर्ध वय निघून जातंय. पण ह्या वयामध्ये अतिशय योग्य व्यवसाय सुरू केलेला आहे. आता एवढ्या मोठ्या लोकांनंतर मी आभार मानण्यासाठी बाळासाहेबाच्या वतीने या ठिकाणी आहे. सर्व ज्यांनी या ठिकाणी बाळासाहेबाच्या कुंदनच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी शुभेच्छा दिल्यात, या सगळ्यांच्या मी मनापासून आभार मानतो आणि असं सहकार्य जोगदंड कुटुंबावर आपण ठेवावे अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद महेंद्र तात्या. खरं म्हणजे कुंदन चिरंजीव आहे आणि कुंदनचं पुन्हा एक आमंत्रण, तुम्हाला लग्नाचं आमंत्रण आहे. आता पायावर उभा राहिला श्री ज्वेलर्सच्या माध्यमातून, पुन्हा एकदा कुंदनला आशीर्वाद द्यायला तुम्हाला यायचंच आहे सगळ्यांना. तर कुंदन महाराज थोडक्यात भावना त्याच्या व्यक्त करू. आता तात्यांनी आभार मानलेले कार्यक्रम, पण कुंदनच्या भावना तो इथं मांडणार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्यावर आशीर्वाद, आपले प्रेम आशीर्वाद कायम सुरू करू. धन्यवाद.